खांबिल चोरके टीमचे संघनायक अजित आहेत. त्याचबरोबर कोंडोशी टीमचे संघनायक रवींद्र आपल्याला पाहायला मिळतील. गोविंददादा कदम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. इकडे या दादा, इथे या, तुम्ही इथे या, कॅमेरा समोर आहे. टॉस करूयात आपण क्वार्टर फायनल क्रमांक 3चा. छापा कॉल केला, ते मात्र काटा आलाय. कोंडोशी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग गोलंदाजी करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. आज आपण पाहतोय स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 ही स्पर्धा पाहतोय. KSK मधील पहिली स्पर्धा आहे. या पहिल्या स्पर्धेमध्ये 2 पाऊल आपण पुढे आलात, अजून 1 पाऊल पुढे टाकायचं आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, समोरच्या टीमला देखील फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला आपण रोकाल? टार्गेटचा 30-35 ठेवून, पण अमितचा लवकर विकेट घ्यायचा प्रयत्न करेन आम्ही. अमितचा विकेट घेणं नक्कीच चांगला प्रयत्न, परंतु आज खऱ्या अर्थानं अमितची देखील चांगली फलंदाजी निपाणी टीम संघाबरोबर झाली. त्याने तिथे फलंदाजी करताना चांगला मॅच देखील जिंकून दिला. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आम्ही तुझ्याकडे वळतो, जास्त वेळ घेणार नाहीये. फलंदाजी करायचे, किती धावांचं टार्गेट आपण सेट कराल? इथे 35 ते 40 धावांचा टार्गेट आम्ही सेट करायचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार आहात. परंतु असं कोणत्या गोलंदाजांवरती तुम्ही अटॅक कराल नाही त्याच्यावरती खूप साऱ्या धावा जमा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सिच्युएशननुसार आम्ही बघू काय करायचं ते. असं थँक्यू सो मच. हे होते अमित आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. क्वार्टर फायनल क्रमांक 3चा थरार आपण पाहतोय. स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025चा थरार आणि क्वार्टर फायनल क्रमांक 3ची ही मॅच आपण पाहणार आहोत. एका दिशेला आपण पाहिलं तर कोंडोशी टीमने टॉस जिंकलाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि खांबिल चोरके संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कुठेही जाऊ नका. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जाऊयात बॉक्स मध्ये, जिथे समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकणार आहात गणेश सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती आत्ताच ऐकत होतो. खऱ्या अर्थानं 22 टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज आमचे बंधू निवृत्तीदादा शिंदे खऱ्या अर्थानं कालपासून या स्पर्धेमध्ये जोडले गेले. आमच्या समवेत स्पर्धा पाहतोय आपण. KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत सह्याद्री युवा मंडळ लामज, ग्राम विकास मंडळ लामज मुंबई व श्री लामजाई नवलाई क्रिकेट संघ लामज आयोजित स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं कालपासून अनेक संघ 24 संघांनी सहभाग घेतला. ईश्वर जी संकपाळ, त्याचबरोबर गोविंदजी कदम या 2 मान्यवरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान घेऊया. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. अतिथी देव भव. आदर तिथं नक्कीच मंचावरती केलं जात आहे. चला मॅच मित्रांनो 4 वाजायला आल्यात. फक्त 1.5 तास आपल्याला 3 मॅचेस 1.5 तासामध्ये कंप्लीट करायचे आहेत. प्लीज सहकार्य करायचं. चला खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनल क्रमांक 3 अर्थात C गटामधून कोण जाईल टॉप 3 मध्ये ते ठरवणारी मॅच. एका बाजूला टीम खांबिल चोरगे 11, दुसऱ्या बाजूला टीम कोंडोशी झोला 11 कोंडोशी. या 2 टीमच्या दरम्यान टीम खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्स 2-2 मॅचेस जिंकला आतापर्यंत
अतिशय चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून झालाय. कोण जाईल खऱ्या अर्थानं पहिल्या कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर शिंदे 11 हा संघ जाऊन पोहोचला होता टॉप 3 मध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं कोण गेलंय दुसरं नाही दुसरी टीम कोणती गेली शिंदे आणि दुसरी त्याचबरोबर टीम केगर सोळशी या दोन टीम मात्र जाऊन पोहोचल्या टॉप 3 मध्ये. आता मात्र या दोन मधून कोण जाईल टॉप 3 मध्ये पाहायचं आहे. चला मॅचला प्रारंभ करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 5:30 पर्यंत मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत, याची आपण सर्वांनी दक्षता घ्या, थोडीशी काळजी घ्या प्रत्येकाने, कारण संध्याकाळी 5:30 पावणे 6 ला अंधार होतोय. त्यासाठी प्लीज सर्वांना सहकार्य करण्याची अपेक्षा करतोय आम्ही. जाऊया मॅचकडे. टीम खंबील चोरगे संघाची सलामीची जोडी अमित कदम स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सार्थक कदम. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहतोय अक्षय. पहिला चेंडू क्वार्टर फायनल क्रमांक 3 अक्षय फुलटॉस, त्यावरती अतिशय चांगला फटका कव्हर आणि पॉइंटच्या मधून धन 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 4 धावा. बेल प्लेट अमित कदम. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं फुलटॉस होता, गतिमान होता, दिशा दिली आणि एक लाजवाब फटका पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना खऱ्या अर्थानं ऑन साईडला ताकदीचे फटके लावावे लागतात, परंतु तुम्ही ज्यावेळेस ऑफसाईड कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट या रिझन मध्ये जेव्हा फटके खेळता तेव्हा तुम्हाला ताकद लावता येत नाही. तिथे नजाकत असते, तिथे तुम्हाला टायमिंग साधणं गरजेचं असतंय आणि तेच घडलं. पुन्हा एकदा अक्षय निघतील. हो आता मात्र ताकद लावायचा प्रयत्न झाला बघा आम्ही त्यांच्याकडून, परंतु अपयश आलंय. कारण आपण ज्या ज्या वेळेस ऑफ साईडच्या रिझन मध्ये ताकद लावण्याचा प्रयत्न करतो 19% आपण त्यामध्ये अपयश होत असतो मित्रांनो. आणि जर तुम्ही टायमिंग साधायचा प्रयत्न केला त्याच वेळी तुम्हाला यश येत असतं. पाहूया एक चौकारानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय अक्षय यांनी. जोरकास खेळाचा फटका, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फेकी थोडीशी वेगळ्या धटणीची होते. सार्थक एक चांगले बॅटिंग आतापर्यंत राहिले त्यांच्या माध्यमातून. अमित खरं 3 षटकांची मॅच आहे, थोडं उभं राहणं गरजेचं असणार आहे. ओ वाह भाई वाह, काय चेंडू होता यार, अफलातून होता. सुसाट वेगवान गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. अमित त्यांना काही अजिबात समजून दिले जात नाहीये चेंडू आणि कुठेतरी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न अमित कदम यांच्याकडून होतोय. इथे मात्र तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल, कारण गती आहे अक्षय यांच्याकडे. त्यामुळे तुम्हाला आडव्या बॅटने चेंडू थोडासा कमी प्रमाणामध्ये सापडले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल, कारण इथे एक एक चेंडू डॉट म्हणजे खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू वाईडिश यॉर्कर पाहायला मिळाला. इथे फक्त एक आणि एकच धाव. खरं पाहिलं तर खूप महत्वाचं पहिलं षटक आहे आणि त्यामध्ये अक्षय मात्र आपली छाप सोडून देताना पाहायला मिळतात. एक लॉंग रनअप आहे, पेस आहे त्यांच्याकडे. तुला पाहूया अगदी सरळच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु काय घडलंय तर चेंडूने दिलाय चकवा. कारण ही घटना सातत्यानं घडते. मैदानाच्या आतमध्ये थोडेफार खास कळगे दगड आहेत. सरळ येणारा चेंडू क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर उभा राहतोय, परंतु त्यानंतर अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र टर्न घेतोय आणि त्यामुळे फसगत होते. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आपण एकूण जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 9 धावा. न्यू गोलंदाज राज गोलंदाजी मार्क वरती.
खूप महत्वाची मॅच आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील अस्तित्व टिकवणारी मॅच. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये, अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये, हे ठरवणारी मॅच आहे. आता मात्र राज स्ट्राईक वरून सज्ज, गोलंदाजी मार्कवरून सज्ज सार्थक. हो हो, इथे फटका सजलाय, परंतु काय घडणार आहे? झेलची संधी आहे आणि प्रयत्न तर पुरेपूर केले, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार मारायचा आहे का, हा मोठा प्रश्न आहे. सार्थक बाद होत आहे आणि तंबूच्या दिशेने परततोय. इथे मात्र थोडीशी निराशा केली म्हणेन, थोडा चेंडू पर्यंत पोहोचला नाही आहे आणि त्यामध्ये फटका थोडासा अपुरा राहिला आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय टीम खांबेल 11. खूप महत्वाची मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे आणि त्याच या ठिकाणी यर्ने खुर्द संघाचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना या स्पर्धेची एक गोड भेट अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. आपण या ठिकाणी यर्ने टीमचं स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावरती. आपण आलात, या स्पर्धेचे घटक झालात, त्याबद्दल आयोजन समितीकडून तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फटका थोडासा फसलाय का, इथे दाद तर मागितली जाते, परंतु मला यस पंच सांगतायत आवाज आलाय आणि इथे मात्र स्ट्रायकर पंच, इथे मात्र गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र खऱ्या अर्थानं टीम खांबील थोडासा बॅकफुटला दखलला जातोय. न्यू बॅटर संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र खऱ्या अर्थाने इथून पुढचं सूत्र कसं असेल, तर यामध्ये जर सुधार करायचा असेल तर अमित कदम यांनी स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं असेल, तरच या सिच्युएशन मध्ये टीम खांबील एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो. पण पाहायचंय. आणि या ठिकाणी हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज राज भिल्लारे. अनपट राज गोलंदाजी मार्क वरतून हॅट्रिक इज द वन. ओ काय गोलंदाजी आहे यार, बघा आपलातून एक. अमित यांनी नक्कीच यावरती विचार करणं गरजेचं असेल, कारण फक्त 3 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 9 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे. धावा फक्त लागल्यात 9. इथे रन बॉल धावा काढून काही साध्य होणार नाही आहे, कारण टीम कोंडोशी अतिशय बहारदार फलंदाजी फुलटा चेंडू आणि विकेट 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 विकेट. आणखीन एक गळ्याचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि ते खऱ्या अर्थानं दुःख अगदी अमित कदम अगदी समोर उभे राहून पाहतायत. खरं पाहिलं तर मी म्हणतोय अमित कदम समोर असताना तुम्ही स्ट्रायकरला नक्कीच एक धाव काढा आणि नॉन स्ट्राईकला जा, कारण अमित कदम जर खेळले तरच इथून पुढे टीम खांबेल संघाची धावसंख्या वाढली जाऊ शकते. परंतु इथे मात्र अगदी वेगळं गणित पाहायला मिळतंय. फलंदाजाचं नाव कळवा टीम खांबील. आयुष. हो फटका सजलाय, परंतु जेलची संधी आहे आणि यस इथे मात्र अतिशय चांगला दर्जेदार जेल टिपला गेलाय. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. राज वेल प्लेड यार. 5 चेंडू मध्ये 2 विकेट्स आपल्याला, 4 विकेट्स. वा बाय वा, 4 विकेट्स आपल्या नावी आणि एकही धाव अजूनपर्यंत या षटकामध्ये खर्ची घातली नाही आहे. न्यू बॅटर रोहित भिल्लारे यांच्याकडून जर हॅट्रिक झाली, राज 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. खोदून काढला झेलची संधी, परंतु नाही. आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहा लाजबाब खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे टीम कोंडोशी आणि हा जज्बा आहे.
ही नाही आणि पहिली मिडल ओव्हर असेल या ठिकाणी. खरं पाहिलं गेलं ना तर राज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं निर्धारित षटक. खऱ्या अर्थानं एकही धाव नाहीये आणि 4 विकेट्स आपल्या नावे. वा भाई वा. खरं पाहिलं गेलं तर हम भी बडे रिस्की घोडे असं दाखवलंय राजनी. कारण ज्या वेळेस उत्कृष्ट गोलंदाजाचा विचार केला जातो ना संपूर्ण स्पर्धेतील त्यावेळी नक्कीच माझ्या नावाची चर्चा झाली पाहिजे. ही नक्कीच चुणूक दाखवली आहे. आता मात्र शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलंय समीर याला. परंतु आता इथे मात्र अमित कदम. इथून पुढे काय घडणार काय बिघडणार. 2 षटक संपले धाबा फक्त 9 आहेत. ओ वाह भाई वाह बहुत बढ़िया. समीर खऱ्या अर्थानं टीम कोंडोशीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हटलं जातं ना कोणी मोठा सिनियर नाही आहे, कोणी कोच नाही, कोणी मार्गदर्शन नाही आहे आणि खऱ्या अर्थानं टीम अगदी यंगेस्ट पाहायला मिळते टीम कोंडोशी. त्या दरम्यान इथे मात्र ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 खेळाडू एकाच्या पाठी एक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे मात्र अमित कदम बॅक टू द पॅव्हिलियन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सामनावीरचे टी शर्ट आपल्याला प्राप्त झाले. नितीन दादा शिवसेना गटप्रमुख नितीन दादा कदम यांचे इथे शुभ आगमन झालंय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट स्पॉन्सरशिप झाले त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक 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 स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. केरगळ सोशी आणि शिंदी संघ लॉट उडवायचे आपल्याला. तर या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे टी शर्ट प्राप्त झाले नितीन दादा कदम यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. मी कॅमेरामॅनला विनंती करेन आपण कॅमेरा थोडासा व्यासपीठाकडे अटॅच करा. इथे एक नक्कीच गोष्ट आवर्जून सांगेन की राज हनपड याचं जे खऱ्या अर्थानं मिडल षटक होतं त्याची क्लिप आपण पाहिली तर ओम साई MTC वाहिनीच्या माध्यमातून ती क्लिप अपडेट झाली आहे आणि खऱ्या अर्थानं ती क्लिप आपण पाहू शकता. राजचं ते षटक 4 विकेट्स आणि मिडल षटक त्याची क्लिप नक्कीच व्हायरल झाली मित्रांनो. ओम साई MTCच्या माध्यमातून इथे मात्र फटका सजला चेंडू हवेमध्ये परंतु ही सुद्धा झेलची संधी आणि इथे उडवलाय. परंतु मी म्हणेन की खऱ्या अर्थानं एक जोशपूर्ण वातावरण टीम झोलाई कोंडोशी झोलाई 11 कोंडोशी खऱ्या अर्थानं अप्रतिम खेळ करताय मित्रांनो लाजवाब. आणि इथे मात्र टीम केगळ सोशी टीम शिंदी 11 आपले प्रतिनिधी आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. आम्ही सेमी फायनलचे लॉट्स इथे उडवतोय. एक विजयी संघ म्हणून चिठ्ठी टाकली जाईल. टीम शिंदी टीम केगळ सोशी आपले प्रतिनिधी आपण मुख्य व्यासपीठावरती पाठवायचे. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि 14 धावांचं आव्हान असेल टीम कोंडोशी. चला लॉट्स करा. या दोन्ही टीम्स त्याचबरोबर खांबील आणि कोंडोशी यांचे 12वे खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एक विजयी संघ म्हणून चिठ्ठी टाकली जाईल. चला आयोजन समितीला विनंती करतो आपण लॉट्स करून घ्या. चला टीम केगर सोशल हे दोन्ही 12 आहेत. स्कोर किती पाहिजे? 14 धावांचं आव्हान आहे. टीम खांबील आपला 12वा प्रतिनिधी आहे का इथे पाठवा आमच्या जवळ. आम्ही लॉट्स करतोय यावरती.
या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये केळकर सोळशी, त्याचबरोबर शिंदे 11 आणि विजयी संघाचे आपण लॉट्स करतोय मित्रांनो. आपले प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. एक चिठ्ठी उचला, ती फायनलला जाणारी टीम असेल. तिकडे कॅमेरा लाईव्ह करा. या स्लॉट्स केले जातात सेमी फायनलचे. कोण भाग्यवान आहे फायनल मध्ये जाणारा पाहायचा. एक उचला, तो संघ असेल फायनल साठी पात्र. दाखवायचं कॅमेराकडे लाईव्ह. विजयी संघ जाऊन पोहोचलाय फायनल मध्ये. या ठिकाणी सेमी फायनल होईल. टीम शिंदी विपक्ष टीम केळकर सोळशी. आणि या आपण लगेच टॉस करतो सेमी फायनलचा. टीम शिंदी विपक्ष टीम केळकर सोळशी. चला निवृत्ती शिंदे तिथे मात्र टॉस का बॉस या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील. चला सेमीफायनल क्रमांक 1 चा आपण टॉस करणार आहोत. टीम शिंदी विपक्ष केळकर सोळशी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस का बॉस मध्ये या. शिवसेना गटप्रमुख नितीन दादा कदम यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस करणार आहोत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप सामनावीरसाठी लाभलेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूयात. सेमीफायनल क्रमांक 1 स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 मध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. टीम केळकर सोळशी विपक्ष शिंदे टीम. चला लगेच या. हॅलो इकडे येतो मी. तुम्ही तिकडे कॅमेरा आहे ना. ओके टॉस करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. छापा कॉल केला येथे मात्र पहा कॉल काटा आहे. मात्र या ठिकाणी जिंकलाय शिंदे टीमने. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. बॅटिंग करायची आहे परंतु बॅटिंग करत असताना ही मोठी मॅच आहे. सेमीफायनल फायनल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला मॅच जिंकायला लागेल. परंतु प्रथमतः टॉस जिंकलाय. फलंदाजीचा निर्णय आहे किती धावांचा कराल आपण. आम्ही प्रयत्न करू ॲटलिस्ट 50+ रन मारण्यासाठी. 50+ करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. या ठिकाणी टॉस शिंदे टीमच्या बाजूने लागलाय. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं. किती धावांपर्यंत रोकाल आपण? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू नक्कीच. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. तुमच्याकडे सुमित आहे, त्यांच्याकडे पण चांगले फलंदाज आहेत. आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये नोट आउट 16 बॉलमध्ये 48 धावांची खेळ केली होती. 2 धावेने हाफ सेंचुरी हुकली होती. परंतु आज चांगला खेळ करणार आहेत. दोन्ही संघांचा जास्त वेळ घेणार आहे. मॅच चालू आहे आतमध्ये ग्राउंडमध्ये. परंतु इथे मात्र दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. नितीन दादा या ठिकाणी हजर आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण या सामनावीरसाठी स्पॉन्सरशिप लावले. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. त्यांना देखील आपण विनंती करूया की आपण देखील व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. आणि सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार आपण नक्कीच या मॅच नंतर पाहणार आहोत जिथे टॉस जिंकलाय शिंदे टीमने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथे मात्र आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी केळकर सोळशी टीमला. कुठेही जाऊ नका. सेमीफायनलची मॅच आपल्या समोर काय क्षणामध्ये येणार आहे. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये जिथे आमचे साथी समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकतोय गणेशजी शिंदे सर. धन्यवाद. नक्कीच फक्त टॉस उडवला जात होता तेवढ्यामध्ये मॅच मात्र 3 चेंडूमध्ये संपले. पहा काय फिनिश केला यार टीम कोंडोशी. सागरचं कौतुक. कुणी मारला? सागरने ना. सागरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याची खऱ्या अर्थानं सेमीफायनल 4 षटकांची खेळवली जाईल याची नोंद घ्यायची दोन्ही टीमला. आणि खरं पाहिलं तर खंडोशी टीमचं खूप खूप अभिनंदन करू आपण कारण ती टीम फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. वेल प्लेड टीम कोंडोशी. हार्ड लक बाड लक टीम केळकर खंबील चोरगे. खऱ्या अर्थानं तुम्ही जिथे 13 रन जोडलात ना तिथेच पराभवाचं नक्कीच म्हटलं जातं ना मोहर उमटली होती. परंतु मॅच संपले क्रिकेट संपलं नाही. मॅन ऑफ द मॅच राजला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर टीम खंबील चोरगे आपलाही प्रतिनिधी पाठवा मंचावरती. आपलाही या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गुणगौरव केला जाईल.
मॅन ऑफ द मॅच देत होते. सागरला मॅन ऑफ द मॅच देऊन त्याचा गुणगौरव केला जातोय. नितीन दादा कदम यांच्या सौजन्यानं आपल्याला लाभलेले हे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट. कॅमेरामॅन बिग मॅच आपल्या समोर असणार आहे आणि ह्या मॅच साठी आम्ही पुन्हा एकदा आवाजामध्ये नक्कीच बदल करू. या ठिकाणी 22 गाव टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज आमचे बंधू निवृत्ती दादा शिंदे यांना विनंती करतो या सेमीफायनल क्रमांक 1 साठी पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जा. थँक्यू. सर टॉस झाला इथे शिंदे संघाने टॉस जिंकला आणि पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक आपण पाहिलं तर KSK ची पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर पहिली सेमीफायनल शिंदी विपक्ष आपण पाहतोय केळकर सोळशी यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः येथे फलंदाजीचा निर्णय घेतलाय. मॅच 4 षटकांची असणार आहे याची नोंद घ्या. आयोजकांचा कॉल आलाय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. ही शेवटच्या मॅचेस आहेत त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल याची नोंद घ्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. टीम केळकर सोळशी संघाचा आहे. टीम शिंदे संघाचा खेळाडू आपण देखील या समालोचन कक्षामध्ये. जिथे आपण पाहतोय प्रथमतः गोलंदाजी ट्रॅक वरती पाहिलं ना तर अमोलला पाहू शकाल आणि नीरज मोरे आणि त्यांच्या साथीला अनिरुद्ध मोरे ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये यांचा खेळ मित्रांनो जर पाहिला असेल ना तर नीरज मोरेच्या बॅट मधून 16 चेंडूमध्ये 48 धावांची घणाघाती खेळी पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर क्वार्टर फायनल मध्ये आपण जर पाहिलं ना क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये विचार केला ना तिथे अनिरुद्धच्या गोलंदाजी मध्ये आपण जर पाहिलं तर तिथे त्याने अगदी मला वाटतं हॅट्रिक साजरी केली होती. परंतु आता मात्र या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये कोण कसा खेळ हे सांगू शकणार नाहीये. परंतु अमोल या ठिकाणी देखील चांगली कामगिरी करतोय आणि सेमीफायनलची ही मॅच आपण पाहतोय. पाहता पाहता आता मात्र ह्या शेवटच्या क्षणाला हे दोन संघ कशा पद्धतीने लढणार एका विरुद्ध एक कसे लढतील हे देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू मित्रांनो पॉवर पेचा चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला अटॅक आहे. टिप अटॅक जसे तसं उत्तर. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र पहिलाच चौकार येतोय. सुरुवात झाली आहे इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार या ठिकाणी नीरजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरण गरम करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ठिणगी टाकली वनवा लागलाय. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार पाहायला मिळालाय. नीरजच्या बॅट मधून आपण पाहतोय सेमीफायनल ची मॅच आपण पाहतोय. जो जिंकेल तो कोंडोशी संघाविरुद्ध फायनलचा सामना खेळेल. इथे मात्र चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र चांगली गोलंदाजी या टप्प्यावरती आपण पाहतोय. ज्याच्या वेळेला या विकेट्स वरती ही गोलंदाजी आपण पाहिले ना त्या वेळेला फलंदाजाला अगदी बीट करण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. याच पद्धतीची गोलंदाजी टाकावी लागेल अमोल मालुसरे यांना. नीरजचा विचार केला तर नीरज देखील अगदी कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं अगदी चांगली फलंदाजी त्यांच्या देखील बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. टीम शिंदेकडून आपण पाहतोय एक महत्वपूर्ण फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. त्यांना साथ देत असताना अनिरुद्ध आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा फसलाय चेंडू. मात्र इथे रिव्हर्स फटका खेळायचा होता आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर 4 षटकांची मॅच. 4 षटकांमध्ये खरं तर मोठी धावसंख्या उभी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. कारण की एक नाहीतर 3-3 मॅच जिंकून या इथपर्यंत चांगला प्रवास दोन्ही संघांचा आपल्याला पाहायला मिळालाय. पहिली स्पर्धा आपण पाहतोय KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही लामस ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू पटकवलाय, तिथे मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे. तिथे पंच सांगतायत की येतोय हा. किती धावा असणार आहेत आताच्या? 4 धावा, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने संघाचं धावफलक पुढे जात असताना आपल्याला संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती 9 धावा. पहिलं षटक अजूनही संपलेलं नाहीये. पॉवर प्लेचं षटक टाकत असताना अमोल थोडासा चुकी करतोय, चुकीचे चेंडू टाकतोय, त्याच्यावरती भुर्दंड मात्र चौकाराने पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा गॅप आहे, तिथे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु तिथे मात्र एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग मिडविन द विकेट पाहायला मिळते. अगदी चपळाईच्या गतीने इथे मात्र धाव पूर्ण करत असताना नीरज आणि अनिरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. रात नहीं सपने बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो हमेशा जीतने का, क्योंकि नशीब बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. मित्रांनो, जिथे आपण पाहतोय दोन्ही संघांचा अगदी चांगला प्रवासामध्ये अगदी चांगली फलंदाजी गोलंदाजी राहिली आहे, म्हणून तर हा सेमीफायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला फटका आहे पुन्हा एकदा अनिरुद्धच्या बॅटिंगमधून, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय 4 धाव्यांसाठी. टाळ्यांच्या गजरात अगदी त्याचं देखील स्वागत केले जात आहे. पाहता पाहता षटक क्रमांक पहिला देखील या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या मात्र 15 धावा. आणि या 15 धावा मी म्हणेन चांगली फलंदाजी शिंदे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. जी काल सुरुवात केली होती ती आता देखील चांगली सुरुवात आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं या ठिकाणी टाकण्यासाठी आपण पाहिलं तर मृणाईला बोलवलंय, कारण की मृणाईने देखील अतिशय चांगली गोलंदाजी सकाळच्या हंगामापासून पाहायला मिळाली चांगली. बघा, आपण एक या मॅच दरम्यान सांगणार आहोत, जी कालच्या दिवसामध्ये पहिली मॅच खेळली ना ती टीम सेमीफायनल खेळते, आणि आजच्या दिवसामध्ये सकाळी पहिली मॅच खेळली ना तीच टीम ही सेमीफायनल खेळते. इथे मात्र पहा काय घडतंय. इथे मात्र पाहूयात काय घडते आणि पंच काय सांगतात त्याच्याकडे देखील लक्ष असेल. आणि आता मात्र आपण सेमीफायनलची मॅच आहे, थोडस इथे चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर मात्र हा निर्णय दिला जाईल, कारण की कोणत्याही टीमला नुकसान नाही होणार याची जबाबदारी घेतली जाईल. इथे मात्र आपण पाहतोय षटकार आहे का. थँक्यू सो मच. इथे आपण रिव्ह्यू मध्ये पाहिले आणि सांगण्यात आले की हा षटकार आहे. 6 धावा. चला, हरकत नाही, चांगले एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्यावेळी चेंडू हातामध्ये होता त्यावेळी आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. इथे मात्र चांगला चेंडू, इथे मात्र पहा अपील केली, परंतु तिथे काय घडतंय, रनआउटची संधी इथे मात्र दबवली. पहा, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल धाव घेतली. आणि सिंगल धाव घेत असताना थ्रो देखील चांगला होता, मृणाईला तो कलेक्ट केला देखील होता, परंतु स्टंपांना फक्त लावायचा होता. तिथे स्टंपांवरती फेकण्यात आला, स्टंपांवरती चेंडू आदळला नाही आणि एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, आता मात्र एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती जाताना पाहायला मिळेल. संघाचं धावफलक 23 या अंकावरती षटक क्रमांक दुसरं चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, प्रयत्न करत असताना चुका होतात, चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. इथे मी म्हणेन चूक झाले, बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक आपण पाहत होतो,
पण तो प्रयत्न चांगला होता त्यांचा. इथं मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक देखील आहे आणि एकच सिंगल त्या ठिकाणी मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु आपण पाहतोय एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांमध्ये समाधान मानलं गेलंय. मृणालचं सकाळपासून कौतुक केले जाईल. अगदी चांगली अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना षटक अगदी कमी वेळामध्ये टाकताना हे गोलंदाज आपल्याला टीम केळकर सोळशी कडून पाहायला मिळतात. एकही वाईट टप्पे टाकलेला नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक. या फटक्यामध्ये आहे ताकद. 6 धावा मिळतील ते 6 धावा. नीरज मोरे थांबायला तयार नाहीये. अगदी रंगात आलाय, ढंगात आलाय आणि पट्ट्या षटकार देखील चौकार देखील मारताना पाहायला मिळतोय. काल देखील याच फलंदाजाने चांगली तुफानी आग ओखणारी फलंदाजी केली होती. आज देखील सेमीफायनल मध्ये तीच फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतोय. आता मात्र या ठिकाणी पहा फसवलंय क्षेत्ररक्षक मयूर आलाय, झेल खाली, झेल मात्र टिपलाय. फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जशास तसं प्रत्युत्तर मृणालने देखील दिलंय. खालांनी इथे षटकार आला, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती फसवला आणि तिथे मात्र नीरजला माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. नवीन बॅटर मंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्टी आहे ना, मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील चांगला हार्ड हिटर आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो 1 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये निघालाय मंदार. आणि जिथे मंदार काल देखील ज्या वेळेला पडझड होत होती ना टीमची, त्या ज्या वेळेला टीमला देखील सावरत होता. आज कशा पद्धतीनं इथून पुढे खेळ घेऊन जाईल त्याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. बॉलर नवीन आता आपण पाहतोय अजित गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. उपशाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय विनायक दादा शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. या आपण व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हा. त्यांच्या माध्यमातून पाणी स्पॉन्सरशिप आम्हाला लाभली आहे. 2 दिवस या स्वर्गीय विकास कदम स्मृती चषकासाठी त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हेतोचित असा सन्मान करूयात. तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहिलं तर अजित आलाय. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. इथे मात्र पहा अगदीच चांगला चेंडू. इथे मात्र वाईट बॉल, एक वाईट जरूर आलाय. सिंगल धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आतापर्यंत 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 33 धावा. इथे मात्र फटका अगदी चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालील, कॅचची संधी, कॅच सुटलाय आणि इथे मात्र पहा 4 धावांसाठी चेंडू मात्र निघून गेलाय. कोण हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्वाचं नाहीये. अनुभवाच्या शाळेत तुम्हाला वरच्या वर्गात कोण घेऊन गेला हे महत्वाचं आहे. आणि या वरच्या वर्गात अर्थातच म्हणजे मेगा फायनल मध्ये कोण घेऊन जाणार आणि कोणाचा अनुभव उपयोगी येणार हे देखील पाहावं लागेल. जिथे ही दोन्ही संघांमध्ये टक्कर आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, जो जिंकेल तो टीम कोंडोशी संघाविरुद्ध फायनल स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक ही फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्टम पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेंडू मात्र बाउंड्री लगत झेल टिपलाय, स्वतःवरती नाराज आणि फलंदाज या ठिकाणी बाद. फटका चांगला होता, ताकद देखील होती, परंतु इथे मात्र पहा अगदी बाउंड्री लगत झेल टिपला आणि मंदार मोरे बॅक टू पवेलियन डगआउटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर अम्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला होता, मी म्हणेन थोडीशी कुठेतरी ताकद कमी पडली, परंतु फटक्यामध्ये वजन होतं मित्रांनो.
हरकत नाहीये, चांगला प्रयत्न केला होता मंदार याने. चला मॅचला सुरुवात करायची आहे. अजय मात्र चांगली गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहतोय नवीन बॅटर अभय आलाय. अनिरुद्ध अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालं. खूप चटके सोसल्यावर कडकपणा येतो, मग तो चहा असो की आयुष्य. या क्रिकेटच्या पटलावरती खूप सारे असे चटके तुम्ही अनुभवले असतील. हाच तो चटका आपण पाहतोय अजितनं दिलाय. फलंदाज बॅटर मंदार माघारी परतलाय. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू. पंच सांगतात की हा व्हाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते आणि एक अवांतर धावेने धाव फलक पुढे जात असताना तिसऱ्या षटकातले अजून काही बॅलन्स चेंडू आहेत आणि धाव संख्या झाली तब्बल 38 धावा धाव फलकावरती झाले. फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण तिथे आहे, परंतु इथे काय घडलंय, कॅच पकडली जाते आणि फलंदाज अहल्या पावली माघारी. अमय देखील माघारी येताना पाहायला मिळतोय. आयुष्य पूर्ण शून्य झालं ना तरी हार मारू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहेत ना, ती ताकद तुमच्या मनगडामध्ये असायला हवी. इथे मनगडाचा वापर लाईन आणि लेंथ वरती टिचून गोलंदाजी करत असताना अजय मात्र एका पाठोपाठ एक हादरे एक धक्का देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे शिंदे टीमला अगदी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक आपल्याला जाताना पाहायला मिळतील. संघाचं तिसरं षटक हाताळताना आता मात्र एका पाठोपाठ एक हादरा देत असताना आपल्याला हा अजित पाहायला मिळतोय केळकर सोशी टीम कडून. अनिरुद्ध मात्र शांत पद्धतीने खेळ पाहतच आहे. ग्रामविकास मंडळ लामच अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुभाष दादा कदम साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. इथे मात्र पहा डिक्लेअर धाव आली आहे, पाठीमागे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या रूपाने हे षटक देखील संपलंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती 39 धावा. व्यासपीठावरती अध्यक्ष साहेबांचा देखील या ठिकाणी शिवसन्मान केला जातोय. आज खरंच मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या गावची स्पर्धा, आपल्या अभिमानाची स्पर्धा, KSK प्रतिष्ठान मधील पहिली स्पर्धा, याचा बहुमान मिळाला लामस ग्रामस्थांना, लामस टीमला. आणि पाहता पाहता 2 दिवस मित्रांनो कसे गेले ते देखील आपल्याला कळालं नाहीये. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 1 षटक या इनिंग मधील बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आपल्याला प्रथमेशला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या मात्र 39 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु किती धावा येणार, सिक्सर. धावा आल्यात 6. अनिरुद्ध देखील बॉलकडे पाहतच होता, कारण की त्याला देखील माहित होतं चेंडू षटकाराच्या दिशेने चाललाय खरा, परंतु तो डिक्लेअर झोन मध्ये जाईल का कदाचित षटकारासाठी जाईल. धावा झाल्या धाव फलकावरती 45 धावा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. हॅट्रिक षटकारांसाठी तानाजी दादा पवार यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याच्या वेळेला दादानी बक्षीस लावले ना त्या वेळेला षटकारांची हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. कालच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण जरूर झालेली होती. नीरजच्या बॅट मधून 3 षटकार ठोकले गेले होते. इथे आला रे आला, दुसरा देखील आला. अनिरुद्धच्या बॅट मधून दुसरा देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला.
दादाने षटकाराची इथे घोषणा केली. 3 षटकार मारेल त्याला 1100 रुपयाचं पारितोषिक. आणि अनिरुद्धच्या कानावरती ही बातमी पोहोचल्यानंतर हा दुसरा देखील आला, परंतु तिसरा देखील येणार का ह्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मित्रांनो. आता पवार साहेब कालपासून अगदी या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बक्षीस देखील लावतायत, परंतु बक्षीस अद्याप कोणत्याही खेळाडूने घेतलेला नाहीये. पाहूयात हॅट्रिकचा चेंडू प्रथमेशचा. इथे मात्र अनिरुद्ध षटकारांची हॅट्रिक पूर्ण होणार का? आणि इथे मात्र पहा आला रे आला अनिरुद्धच्या बॅट मधून हा तिसरा हॅट्रिकचा षटकार. आणि येथे मात्र पहा अनिरुद्ध ने तो पराक्रम केलाय आणि 3 षटकार पवार साहेबांच्या शुभ हस्ते रोख रुपये 1100 रुपयाचं पारितोषिक आपण त्यांना मॅच संपल्यानंतर नक्कीच देणार आहोत. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर अनिरुद्धने काल हॅट्रिक देखील घेतलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी पहा. अनिरुद्ध अगदी बॅटचं चुंबन घेतोय. काय चुंबन घेऊ नये, कारण की त्याने बॅटिंग चांगली केली आहे, बॉलिंग चांगली केली आहे. आता मात्र त्याचा उत्साह जरूर वाढलाय. चौथा येईल का? प्रथमेश गोलंदाजी करतोय. ज्या प्रथमेशनं चांगली गोलंदाजी सकाळपासून केली होती त्याच्यावरती हा हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली. एकाच सिंगल वरती थांबेल का? परंतु तिथे स्ट्राईक रोटेट होईल का? पाहता पाहता थ्रो देखील खराब. तो क्या करेंगे अशोक शराफ. इथे मात्र मिळतील धावा. 3 धावा. पहा जिथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता, थ्रो खराब होता, अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. दुष्काळात 13वा मैदान जिथे धावा रोखायच्या आहेत तिथे धावा येताना पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. इथे मात्र पहा पुन्हा एकदा कॅचची संधी. कॅच सुटलाय आणि तिथे मात्र पहा अगदी एक सिंगल धाव आली आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना आता मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन सार्थक मात्र माघारी येताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिरुद्ध स्ट्राईक वरती आलाय जरूर, परंतु या षटकामध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत ज्या षटकातून पहिल्या 3 चेंडूवरती 3 ब्लास्ट मोठे अठम बॉम्ब फोडले गेले. ज्याप्रमाणे आपण सुते बॉम्बचा आवाज ऐकतो तसे फटाके फोडले गेले. दिवाळीमध्ये तुम्ही कित्येक सारे फटाके फोडले असतील, परंतु या क्रिकेटच्या पटलावरती या षटकारांची हॅट्रिक मिळवणारा हा आजच्या दिवसातील शिंदे संघाकडून हा दुसरा खेळाडू ठरतोय. हा देखील चांगला फटका आहे. शेवट अगदी गोड केलाय आणि येथे मात्र पहा शेवटच्या चेंडूवरती देखील हा षटकार पाहायला मिळालाय. प्रथमेचं षटक अगदी खराब पाहायला मिळालं. जिथे आपण पाहतोय अनिरुद्ध मागे वळून पाहायला तयार नाहीये. जिथे अनिरुद्धने पहिला षटकार मारला, दुसरा षटकार मारला, तिसरा देखील कॉन्फिडन्सली मारला आणि आता शेवटच्या चेंडूवरती हा देखील एक चौथा षटकार ठोकला. या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 12 चेंडू मध्ये 41 धावा, त्याच्यामध्ये षटकार तब्बल आहेत 4. आता एक मारला ना, 4 षटकार आणि 2 चौकार. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या अनिरुद्धसाठी. कालच्या दिवसामध्ये देखील त्याने हॅट्रिक घेतली गोलंदाजी मधून. आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय हॅट्रिक अगदी मिळवले षटकारांची. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावफलकावरती धावा झाल्यात 67 धावा आणि 68 धावांचं एक भलं मोठं आव्हान या सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये मित्रांनो, कारण की सगळ्याच्या सत्रामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल 16 चेंडू मध्ये सुमित मालुसरे यांच्या बॅट मधून अगदी 48 धावांची खेळी झाली होती. व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांचा इथे महेश दादा मोळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपण दादांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान करू इच्छितोय. नंतर दे मॅच होत्या. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या शिंदे टीम. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. अगदी खूप सारं सहकार्य केलं प्रत्येक टीमने, अगदी वेळेवरती हजर राहिले, त्यामुळेच आपल्याला नक्कीच 4 षटकांची सेमीफायनल खेळवता आली आहे. इथून पुढे अजून एक फायनल मॅच आहे, ती देखील 4 षटकांची आपल्याला जरूर नक्की पाहायला मिळेल.
त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय आपटी गावचे सुपुत्र आमचे मित्र सन्माननीय विलासबाई कदम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. ग्रामस्थ मंडळ लामज सखाराम दादा कदम, त्याचबरोबर सुभाष दादा कदम आणि संतोष दादा संकपाळ साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील विनंती करूयात या आपण व्यासपीठावरती विराजमान व सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. जी कालपासून जी मेहनत घेतली होती आपण पाहतोय शिंदे टीमने चांगला स्कोर उभा केलाय. सकाळपासून मेहनत घेतली आहे केळकर सोळशी टीमने, त्यांची देखील चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. चला बॅटर पहा मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सुमित मालुसरे प्रथमेश मालुसरे आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेशचा विचार केला ना तो देखील एक स्फोटक फलंदाज आहे आणि सुमित मालुसरे याचं खास करून कौतुक केलं जाईल. सकाळच्या सत्रामध्ये तो देखील चांगली फलंदाजी करत होता. 16 चेंडूमध्ये तब्बल 48 धावा त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. संतोष दादा संकपाळ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात आणि त्यांचा देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर सार्थक आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सकाराम हरी कदम साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. सकाराम दादा कदम यांचाही आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. मॅच ला होते सुरुवात जिथे सार्थक पहिला चेंडू टाकतोय. पहिला चेंडू चांगला फटका आहे, तिथे गॅप आहे, क्षेत्ररक्षक थोडासा बीट झालाय परंतु एक सिंगल धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल स्वरूपात या ठिकाणी खातं खोललं गेलंय आणि व्यासपीठावरती आपण सखाराम दादा यांचाही या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील सन्मान करतोय. सुभाष अण्णाची कदम बुवा यांचाही आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करत आहोत. आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर जाऊया मॅच दिशेने जिथे आपण पाहतोय सार्थक गोलंदाजी करतोय. प्रथमेश इथे मात्र थांबणार नाहीये. आता पहिलाच चेंडू ठोकत असताना याने देखील ठोकलाय. किती धावा मिळतील? षटकार 6 धावा आणि इथे 6 धावा आल्यात. प्रथमेशला आता मात्र आग उगणारी फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रथमेशच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर अनिरुद्धने जी टोलेबाजी केली होती ना त्याचं प्रत्युत्तर तरी पहिल्या चेंडूवरती या पठ्ठ्यानं दिलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका प्रथमेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. 6 धावांचा हा टोला. सार्थक गोलंदाजी करत असताना दुसऱ्या चेंडूवरती हा पठ्ठानं ठोकलाय षटकार. समोरच्या दिशेला अगदी ब्लॅक स्क्रीन वरती हा षटकार पाहायला मिळालाय. इथे मात्र पहा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल स्वरूपात एक सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ही मॅच अगदी रंगतदार पाहायला मिळेल कारण की आता थांबून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूला तुम्हाला फेस करावं लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा घ्याव्या लागतील. ज्या वेळेला तुम्ही बिनधास्तपणे खेळाल ना त्यावेळेला नक्कीच समोर जाल. परंतु ही मॅच आहे अगदी सेमीफायनलची. जो जिंकेल तो फायनल मध्ये दाखल होईल आणि जो हरेल तो तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकावरती आपलं नाव करेल. पुन्हा एकदा पाहूयात. सार्थक निघालाय. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नसणार आहे. चेंडूचा पाठमोरा करतायत. 1 बाउंड चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. या 2 धावेबरोबर षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. या स्पर्धेदरम्यान जर पाहिलं तर
प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय मान्य श्री सचिनदादा चव्हाण साहेब, रोख रुपये 25,001. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलंय 12,500 रुपये मान्य श्री अनिल दादा मोरे साहेब उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. तृतीय क्रमांकाची राशी रोख रुपये 7,000 आम्हाला लाभली आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, इथे मात्र पूर्णपणे फसलाय चेंडू, मात्र या ठिकाणी पकडला गेला आणि फलंदाज प्रथमेश मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तृतीय क्रमांक रोख रुपये 7,000 मधुकर दादा कदम समाजसेवक मान्य श्री संदीप दादा कदम यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाची राशी लाभली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज सुनील गणपत कदम उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला हे उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आम्हाला लाभली आहे. उत्कृष्ट गोलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय अजित आलाय. काय लिहिले रे, उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय नरेश भोसले आणि अशोक दादा होतेकर यांच्या माध्यमातून ही आम्हाला बक्षीस लाभलंय. त्याचबरोबर मालिकावीर उत्कृष्ट चषक संतोष दादा कदम यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. सामनावीर टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे सन्माननीय आदरणीय नितीन दादा कदम यांच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आम्हाला लाभले. या सर्व दात्यांचं आपण मनापासून या सहर्ष स्वागत करूया आणि आभार व्यक्त करूया. स्वर्गीय विकास कदम स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच जिथे आपण पहिलं षटक टाकत असताना इथे मात्र फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र मोठा धक्का, मोठा हादरा, आनंद साजरा करत असताना आपण पाहतोय ज्या खेळाडूची विकेट हवी होती ना त्या खेळाडूला देखील माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी आलाय. ओपनर जोडी या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉलर नेम नीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय नीरजचा पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज अगदी शांत माघारी परत असताना सुमित मालुसरे यांना आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मयूर दाखल झालाय. आता मात्र अवघड आहे कारण की हे दोन आघाडीचे जे फलंदाज होते ना केळकर सोशी संघाकडून त्यांच्यावरती मोठी जबाबदारी होती, परंतु हार मानून चालणार नाहीये. संघर्ष करा मित्रांनो. अशाच अवघड मॅचेस कधी बनतील, कधी जिंकून जाईल हे देखील तुम्ही सांगणार नाहीये. तुम्हाला फक्त फटकेबाजी करायची आहे. हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला इथून पुढे या मॅच मध्ये खेळावं लागेल. नीरज मोरे गोलंदाजी साठी आपण पाहतोय. अखोट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कॅचची संधी आणि इथे देखील कॅच पकडलाय. मयूरला देखील माघारी पाठवले. पहा 2 विकेट्स मिळवल्यात आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील का नीरज मोरे. कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक याच गोलंदाजाने पूर्ण केली होती, परंतु आज विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. नवीन बॅटर अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काल आपण पाहिलं तर याच नीरज मोरेने 16 चेंडूमध्ये 48 धावांची घनाघाती खेळी केली होती आणि 3 षटकार लगातार ठोकले होते. षटकारांची हॅट्रिक याच्याच नावावरती होती कालची. आणि विकेटची हॅट्रिक जर मानलं तर अनिरुद्धच्या नावावरती काल होती. आज मात्र उलट घडताना पाहायला मिळेल का. आज अनिरुद्धने 3 षटकार ठोकलेत आणि आता नीरज मोरे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. पाहूया हा नीरज मोरे हॅट्रिक पूर्ण करेल का या सेमीफायनल मध्ये. जिथे नवीन बॅटर आपण पाहिलं तर अनिल आलाय. इथे मात्र लेग बी फोर आणि इथे मात्र फलंदाज युटी आउट माघारी आलाय. बघा कालच्या दिवसामध्ये मी म्हटलं होतं या नीरज मोरेचे 3 षटकार ठोकले होते आणि अनिरुद्धने 3 विकेट्स मिळवले होते. आज उलट घडलंय मित्रांनो. याच अनिरुद्धने आज 3 षटकार ठोकलेत आणि नीरज मोरेने हॅट्रिक साजरी केली आहे.
म्हणजे हे दोन महत्वपूर्ण खेळाडू शिंदे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा अडचणीत संघ आहे या ठिकाणी केळझर सोळशी संघ आपण पाहतोय. अगदी आत्मविश्वासाने फटकेबाजी करणारा प्रथमेशच्या बॅट मधून चांगला एक टोले जंग फटका आपल्याला पाहायला मिळाला. तिथून मात्र स्वतःला मोह आवरता आला नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रथमेश देखील बाद झाला. त्यांचा साथीदार आपण पाहिलं तर सुमित मालुसरे देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आऊट झाल्यानंतर माघारी परतला. आणि आता मात्र पडझड चालू झाली आहे. इथे मात्र आपण पाहतोय पकड निर्माण केली आहे शिंदे टीमने. जिथे आपण पाहतोय नीरज मोरे गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. इथे मात्र पहा चांगला फटका आहे. पाठीमागे चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. तिथे सिंगल धाव मिळते आणि या सिंगलच्या स्वरूपात संघाचं धावफलक जर पाहिलं तर दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली धावफलकावरती फक्त 11 धावा धावफलकावरती झाल्यात. त्याचबरोबर ग्राम विकास मंडळ लामसचे कार्यकर्ते सन्माननीय आदरणीय रामचंद्र दादा कदम आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपण देखील या व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचं आहे. इथे फटका चांगला आहे. स्ट्रोक अगदी पॉवरफुल आहे आणि इथे समोरच्या दिशेला अगदी हा फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेला हा षटकार ठोकलाय इथे मात्र प्रशांतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. कोंडोशी टीम अगदी फायनल मध्ये दाखल झालाय. चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून आपण पाहिलाय. हा देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमय आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये आणि फलंदाज इथे मात्र एक षटकार मारल्यानंतर माघारी येताना पाहायला मिळतोय. या षटकातील आपण पाहिलं तर ही 4थी विकेट असणार आहे नीरज यांची. कारण की नीरजने चांगली फलंदाजी केली, नीरजने चांगली गोलंदाजी केली, अनिरुद्धने चांगली फलंदाजी केली आणि अनिरुद्धने देखील चांगली गोलंदाजी केली आहे या हंगामामध्ये. या पर्वाची सुरुवात आणि या पर्वाची सुरुवात होत असताना या दोन्ही फलंदाजांकडून दोन्ही गोलंदाजांकडून चांगली कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळालाय शिंदे टीम कडून. आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रथमेश आपण पाहतोय. रामचंद्र कदम साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपण देखील स्थानबद्ध व्हायचं आहे. रामचंद्र दादा कदम. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. झेल होईल का? झेल टिपला जातोय आणि फलंदाज बॅक टू पॉइंट डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतील. बॉलर नेम अनिरुद्ध. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट्स मात्र मिळवली आहे. काय गोलंदाजी अनिरुद्धची असेल नीरजची असेल. हे महत्वपूर्ण जे आघाडीचे फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय ना दोन्ही रोल निभावताना हे दोन्ही फलंदाज गोलंदाज आपण पाहिले शिंदे टीम कडून. नवीन बॅट्समन विशाल आलाय. आतापर्यंत पाहिला तर 17 धावांवरती 6 गडी बाद झालेत. केळघर टीम आता मात्र संकटामध्ये आहे. नाही जिथे आपण पाहतोय सुरुवात चांगली झाली होती. मी म्हटलं हीच सुरुवात शेवटपर्यंत जर राहिली असती तर कदाचित या मॅचचं गणित वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जे गोलंदाजांनी ब्रेक थ्रू दिले आणि तिथे मात्र एका पाठोपाठ एक विकेट मिळवली. तिथून मात्र सावरता आलं नाहीये केळघर टीमला. इथे मात्र चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कॅचची संधी अमय आहे आणि कॅच टिपलाय. पहा एका पाठोपाठ एक हजेरी लावून त्या ठिकाणी फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा पुन्हा एकदा अमय हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणार आहे. सॉरी अनिरुद्ध हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असणार आहे. अमयने कॅच पकडलाय आणि अनिरुद्ध आता मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर आजच्या दिवसातील हॅट्रिक पूर्ण केली मी म्हणेन नीरज मोरे यांनी. आणि अनिरुद्धने काल देखील हॅट्रिक पूर्ण केली होती. आज देखील तो चान्स आलाय. तो चान्स या ठिकाणी पूर्णपणे यशस्वी होईल का गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन बॅट्समन अमोल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ आपण पाहिला तर शिंदे टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. शिंदे टीमकडे जर पाहिलं तर प्रथम जोडी आपण पाहतो नीरज मोरे अनिरुद्ध. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मंदार नंतर अमय. हे महत्वपूर्ण 3 ते 4 खेळाडू आहेत तर त्यांच्यावरती मोठी जिम्मेदारी आणि त्यांनीच देखील चांगला खेळ केलाय.
इथे मात्र पहा अमोलला देखील माहिती आहे हे क्रिकेट आहे, अनुभव आहे आणि हा अनुभव तिथे मात्र दाखवलाय, कारण की त्यांना माहिती आहे आपल्याला गोलंदाजाला हॅट्रिक द्यायची नाहीये. आणि इथे मात्र आता अगदी सावध पद्धतीने सुरक्षित फटका खेळला, तिथे मात्र कोणतीही धाव घेतलेली नाहीये. अनिरुद्धच्या पाठीमागे आपण पाहतोय इथे मात्र पहा चांगला फटका, जिथे हॅट्रिकचा बॉल होता त्या चेंडूला अगदी सुरक्षितपणे खेळून काढलं. त्याच्यानंतर मात्र हा मोठा फटका खेळण्याचा चांगला प्रयत्न अमोलने केलाय. अमोलने अगदी येथून जाताना ठरवलं होतं की या गोलंदाजाला हॅट्रिक देणार नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे, पॉवर आहे फटक्यामध्ये, ताकद आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय सार्थक आहे, कोणतीही चुकी नाहीये आणि चुकी नसल्यामुळे तिथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी आपण पाहिली तर अनिरुद्ध यांची चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरा हातात असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतायत आणि इथे मात्र खराब अभ्यंतर धाव या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय मारुती आनंद कदम उद्योजक लामज यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याबरोबर बबन चव्हाण कांदाटी विकास संघ अध्यक्ष हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर नारायणदादा चव्हाण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. अमोल देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच आपण पाहतो. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी चांगला खेळ टीम शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मृण्मय दाखल झालाय. बॉलर कोण आहे? याच ठिकाणी बबन रामजी चव्हाण अध्यक्ष कांदाटी विकास संघ यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. तसेच मारुती आनंद कदम उद्योजक यांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करतोय. लामस ग्रामस्थ आठ गडी बाद झालेत. नेक्स्ट फलंदाज आपण 9 विकेट झालेत मित्रांनो आणि शेवटचा विकेट असेल नारायणदादा चव्हाण उद्योजक लामस सालोशी यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करूयात. मॅच कडे जाऊया जिथे सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय आणि 9 गडी बाद धावसंख्या झाली आहे 28 धावा. शेवटचा गडी असणार आहे, ऑल आउट होईल का टीम? इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे काय घडतंय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र डायरेक्ट थ्रो झाला असता कदाचित ऑल आउट टीम झाली असती, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल धाव घेतली गेली आहे. आज मात्र या ठिकाणी खेळकर टीम पूर्ण सर्व खेळाडूंना या मॅच मध्ये फलंदाजी मिळाली आहे. अखोटाबाचा चेंडू तिथे मात्र पटकावलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. फलंदाज बाद होता होता पुन्हा एकदा वाचलाय. पहा इथे ऑल आउट टीम होईल का? 9 विकेट्स आतापर्यंत गमवल्यात. धावसंख्या झाली धाव फलकावरती 38-39 धावा, सॉरी 23 धावा. चांगला फटका आहे इथे मात्र आपण पाहतोय. दिसल त्याच्यामध्ये हाय सर्व.
आम्हाईचा मात्र पुढचा चेंडू आपण पाहतोय टप्प्याचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला येते मात्र खराब चेंडूची दिशा आपण पाहतोय व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करा. बरोबर 4:56 झालेत. अजून एक फायनल मॅच आपली बाकी आहे. फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल धाव आले. पाहता पाहता संघाचं धावफलक अगदी 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता मात्र मॅच वन साइड मॅच पाहायला मिळते. जिथे मोठी धावसंख्या उभी केली होती ना त्याचा पाठलाग करत असताना चाचपडत टीम केळकर सोशी खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात जरूर चांगली झाली होती. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता परंतु तिथून मात्र गोलंदाजाने अगदी चांगली कामगिरी केली आणि प्रत्येक फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं आणि इथे मात्र मॅच फिनिश झाली आहे. एक सिंगल आली आहे आणि हळलक मी म्हणेन ना टीम केळकर सोशी अगदी तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवरती यांचं देखील नाव कोरलं जाईल. आता मात्र एक महत्वपूर्ण मॅच जिथे दोन्ही संघाने अगदी चांगला खेळ केलाय आणि चांगला टॉपच्या टीम आपण पाहतोय. दोन्ही संघ अगदी 24 मधून हे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेत आणि कोंडोशी संघ आणि शिंदी संघ यांच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तत्पूर्वी आयोजक कमिटी अनिल शिंदे चला दोन्ही टीम आपण लाईन अप करायचे. खेळपट्टी वरती आपण मी काय बोलतोय